दौंड तालुक्यातील चौफुला श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे भव्य बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व बहुजन बांधवांना आवाहन करण्यात आले होते. त्याला हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. त्यामध्ये मुख्यत्वे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणेच राहतील. धनगर समाजाची एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजेत. ओबीसी आरक्षणात मूळ ओबीसी सोडून इतर कोणाचाच समावेश नको. सर्व ओबीसी नेत्यांनी सर्व पक्षाचे राजीनामे देणार असल्याचे जाहीर केले. आज या ठिकाणी ओबीसी पर्व बहुजन सर्व या घोषणेच्या आधारावर दौंड तालुक्यातील सर्व ओबीसी समाज असेल, SC ST समाज असेल, मुस्लिम बांधव असतील, या सर्व समाजांच्या वतीनं एक एल्गार या ठिकाणी या ओबीसी आरक्षण आणि त्याचबरोबर इतर सर्व आरक्षण यांना संरक्षण मिळावं यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन एल्गार पुकारण्याचा निर्धार या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेला आहे. भविष्यामध्ये नेमक्या कशा पद्धतीनं हे आंदोलन जाईल याची एक दिशा ठरवण्यासाठी, रूपरेषा ठरवण्यासाठी सर्वसाधारणपणे कुठल्या कुठल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी केलं पाहिजे या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी हा मेळावा दौंड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. बहुसंख्येनं सर्वसाधारणपणे गावातील सर्व प्रमुख जे मंडळी असतील ती या मेळाव्याला उपस्थित राहिली. सर्वांनी एकत्रित येऊन या ओबीसी पर्व आणि बहुजन सर्व या नाऱ्याला साथ देण्यासाठी एकत्रित येऊन दिवाळीनंतर आंदोलनाची योग्य दिशा ठरवली जाईल त्या पद्धतीनं एकत्रित येऊन या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीचं पाऊल हे दौंड तालुक्यामध्ये उचललं जाईल अशी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की हे आंदोलन कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, परंतु आमच्या हक्काच्या आरक्षणावर जर कुणी घाला घालणार असेल तर ते नक्की रोखण्यासाठी आपला सर्व ओबीसी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, SC ST समाज असेल, हे सर्व एकत्रित येऊन त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि तो सरकारला जड जाईल अशी ग्वाही आणि असा इशारा या निमित्ताने मी देतो. सरकारनं कुठलाही आततायीपणा न करता आणि कुणाच्याही दबावाला न घाबरता संविधानानं जे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर देऊन आपण हे आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा सरकारला याचा जाब सर्व संघटना आणि सर्व समाज विचारल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. मराठ्यांनी कायम आपल्याला भिकाऱ्यासारखी पदं दिलेली आहेत. कुणाला कारखान्यामध्ये किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी फक्त आणि फक्त रिझर्वेशन आलं तरच आपल्याला देणार. परंतु यापुढे या ठिकाणी हा जो आजचा केलेला जो काही आपण मेळावा होता, या मेळाव्याच्या रूपाने आपण दौंड तालुक्यामध्येच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही भिकारी नसून आम्ही तुम्हाला देणारे होणार आहोत याची तुम्हाला खात्री पटवून देण्याकरता हा आजचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला तुम्ही देणार नसून तुम्हाला आम्ही देणार आहोत हा इशारा आज या ठिकाणी या मेळाव्यामध्ये दिलेला आहे. आता या ठिकाणी आप्पा दादा यांचे दोघांचे मिळून कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. हे असे संपूर्ण एकत्र तुम्ही राहणार का ओबीसी म्हणून? कसं आहे की ही सुरुवात आहे. केडगावची जी काय आता पंचायत झाली त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की दुमळीचा माळा आपला वार्ड घ्या किंवा केडगाव स्टेशन वार्ड घ्या, हंडाळवाडी वार्ड घ्या, या ठिकाणी दोन्हीही नेत्यांचे कार्यकर्ते होते. परंतु जागृती झाल्यामुळेच, जनजागृती झाल्यामुळे, समाज जागृती झाल्यामुळे त्या ठिकाणी केडगाव पंचायतीमध्ये त्या ठिकाणी ओबीसी केडरचा सरपंच झालेला आहे. आमच्या श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये दौंड तालुक्यातल्या ओबीसी, SC आणि बहुजन वर्गाच्या 2 लाख मतदात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करणे, धनगर आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करणे आणि या देशामध्ये जातनिहाय जनगणना करणे या 3 प्रमुख मुद्द्यावरती सकाळी 12:30 वाजेपासून ते आता 3 वाजेपर्यंत यथासांग अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. आणि दौंड तालुक्यामध्ये किमान 50,000 लोकसंख्येचा एक महामोर्चा या संपूर्ण घटकांच्या वतीनं दौंड प्रांत कार्यालयावरती नजीकच्या कालावधीमध्ये आम्ही काढणार आहोत. त्याचबरोबर दौंड तालुक्यातल्या गाववाड्या वस्त्यावरती आम्ही जाणार आहोत आणि दिवाळीच्या पाडव्या दिवशी दौंड तालुक्यातील सगळ्या पक्षाचे राजीनामे आम्ही जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाच्या चरणी अर्पण करून अशा प्रकारची शपथ घेणार आहोत की येत्या 5 वर्षामध्ये जेवढ्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणची ओबीसीचे, SCचे जे आम्ही पदाधिकारी आहोत आमच्या पक्षाच्या पदांचा त्याग करत आहोत आणि या 5 वर्षामध्ये आम्ही कुठल्याही मराठा
उमेदवाराला खासदारकीला, आमदारकीला, पंचायत समितीला, महानगरपालिकेला आम्ही मतदान करणार नाही. आम्ही फक्त ओबीसी, SC, ST, बहुजन, मुसलमान सर्व घटकांना बरोबर घेऊन मग ते दौंड नगरीची इलेक्शन असेल, पंचायत समिती असेल, खासदारकीची असेल, आमदारकीचे, या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही मल्हारी रायाच्या पुढं दिवाळीच्या पाडव्याला अशा प्रकारचे सर्व राजीनामे सुपूर्द करून बेलभंडार उधळून त्या ठिकाणी शपथ घेणार आहोत. आणि दौंड तालुक्यामध्ये आत्ता OBC, SC आणि बहुजनांचा झंझावात सुरू झाला आहे. हे लोन लवकरच महाराष्ट्रभर पोहोचवण्याची आमच्या मनातली मनीषा आहे. आम्ही त्यासाठी एक संघटना उभारत आहोत आणि ह्या संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा नेता नसताना सामूहिक निर्णयानं सर्व OBC घटकांचे, SCचे, मुसलमानांचे सगळे प्रतिनिधी यामध्ये घेऊन सामूहिक निर्णयानं आता आम्ही आमच्या न्याय हक्क अधिकारासाठी एल्गार पुकारलेला आहे. अण्णा ST प्रवर्गासाठी धनगर समाज काही ठिकाणी आंदोलन करतो, उपोषण करतो, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ST प्रवर्गाची आमची मागणी गेल्या 1955 पासूनची आहे. खरं तर धनगर समाजाचा STमध्ये समावेश ऑलरेडी आहे. महाराष्ट्रामध्ये 6 कायदे आहेत. 6 कायद्यामध्ये त्या ठिकाणी 36 क्रमांकावरती ध-न-गर हे स्पष्ट लिहिलेलं आहे. घटना इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये लिहिलेली आहे. हिंदी व्हर्जनमध्ये संसदेमध्ये स्पष्टपणे धनगर लिहिलेलं आहे. या राज्यामध्ये ॲट्रॉसिटीचा कायदा, या राज्यातला जात दाखला द्यायचा कायदा, पडताळणीचा कायदा, वन हक्क जमिनींचा कायदा, ग्रामपंचायत ॲक्ट असेल, या सर्व कायद्यामध्ये राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनं, राज्यपालांच्या स्वाक्षरीनं हे जे कायदे झालेले आहेत, या कायद्यामध्ये 36 क्रमांकावरती धनगर स्पष्ट आहे. आणि म्हणून आमची फक्त अंमलबजावणी करायची आहे. महाराष्ट्रातलं जातीयवादी सरकार, मराठा समाजाच्या प्रभुत्वाखालचं सरकार आणि या विषयामध्ये OBCला पुढं करून इथले प्रस्थापित मराठा नेते हे धनगर हिताच्या आड आलेले आहेत. आणि म्हणून आता धनगरांनी माळी असो, कोळी असो, मुसलमान असो, SC असो, सर्व घटकांना बरोबर घेऊन महाराष्ट्राच्या 2024च्या निवडणुकीमध्ये OBCचा मुख्यमंत्री महाराष्ट्रावरती करायचा आणि OBCचं मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन करायचं, अशा प्रकारची खूणगाठ दौंड तालुक्यामधून बांधलेली आहे. आणि हे लोन आता आम्ही महाराष्ट्रभर पोहोचवणार आहे. धनगरांचं आरक्षण तर आम्ही घेणारच, पण OBCच्या आरक्षणामध्ये कुणबी दाखल्यांच्या खोट्या माध्यमातून जो मराठा समाज त्या ठिकाणी प्रवेश करू इच्छितोय, हे षडयंत्र आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजाचं प्राबल्य विधानसभेमध्ये आहे, विधान परिषदेमध्ये आहे, खासदारकीमध्ये आहे, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, कारखाने, या सगळ्या ठिकाणी मराठा समाजाला या विषयाचा तडाखा बसणार म्हणजे बसणार. त्याची सुरुवात आम्ही दौंड तालुक्यामधून करतोय. अण्णा, कुणबी दाखलं तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील आमदारांना, खासदारांना आहे. गोरगरीब मराठ्यांना कुणबी दाखलं नाही. गोरगरीब मराठा हा मराठाची, तो लोक मोलमजुरी करून लोकांच्या दारात जातो, काम करतो. त्याच्याबद्दल तुमची काय अपेक्षा? तुम्ही एक नेते आहेत आणि मराठाही तुमच्याच पाठीमागं आहे किंवा तुम्ही त्यांच्या पाठीमागे इतके दिवस होता, तर त्याबद्दल 2 शब्द. माझ्या शेजारी उभा राहिलेले सर्व बहुजन नेते, आजपर्यंत आम्ही सर्वांनी मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, सभापती, चेअरमन या सगळ्यांसाठी आम्ही जीवाचं रान केलेलं आहे. महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांना आरक्षण 100% मिळालं पाहिजे, परंतु ते मिळत असताना त्यांना इकॉनॉमिकल विकर सेक्शन नावाचं जे आरक्षण आहे ते दिलं पाहिजे. वाटल्यास जनगणना करून मराठा समाजाची लोकसंख्या मोजून त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जसं OBCला 52%, OBCला 27% आरक्षण आहे, तसं महाराष्ट्रातल्या मराठ्यांची जनगणना करून त्यांना तशा प्रकारचं वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. परंतु गोरगरीब 372 ज्या जाती आणि जमाती OBCमध्ये आहेत, त्यांच्या गरिबांच्या ताटामध्ये जर का मराठा समाज जबरदस्तीनं घुसण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही जीवनपर्यंत ह्या विषयाला विरोध करू. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, कारण त्यांना गायकवाड आयोगानं सुद्धा फक्त नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतूद सांगितलेली होती. मराठ्यांच्या गरीब मुलांना EWSच्या माध्यमातून वाटल्यास ती 10%ची टक्केवारी, जे त्यातली 8.5% टक्केवारी ते उपभोगत आहेत, अजून वाढवून द्या, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्या, संविधानिक द्या, त्यांची गरिबी दूर करा. पण त्याचबरोबर आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. OBCचं आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास या मागास प्रवर्गाला दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही. आणि म्हणून कुणबीच्या माध्यमातून जर का मराठा समाजाला गरिबी नावाचा उठाव करून जर देणार असाल तर हे आमचे गोरगरीब OBC 372 जाती हे कदापि सहन करणार नाहीत. दुसरी गोष्ट, मराठा समाज जो म्हणतो आम्ही 30% आहोत, 33% आहोत, कुठली जनगणना केली, कुठली टक्केवारी केली? आणि म्हणून जर तुम्ही 30% आहात तर आम्ही 70% आहोत. तुम्ही जर का आमच्या ताटातला हिसकावाचा प्रयत्न केला तर 70% बहुजन एकत्रित करून आम्ही मराठ्यांचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू.